ज्या प्रकारे अल्पभूधारक शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून गाय, म्हैस किंवा इतर जनावरं दिली जातात आणि त्यातनं जोडधंदा केला जातो, मात्र यामध्ये अधिकाऱ्यांकडनं फसवणूक केली जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पंकज भोयर आहेत। नेमकं जो प्रकार समोर आलेला आहे की अशा अशा दर्जाची जनावरं दिली जातात ज्यातनं काहीच उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। आपण मागच्या काही वर्षामध्ये बघतोय की नैसर्गिक आपत्तीमुळे, नैसर्गिक संकटामुळे विदर्भातला शेतकरी हा अडचणीत आलेला आहे आणि अशा वेळेस त्याला कुठंतरी मदत झाली पाहिजे, तो स्वतःच्या पायावर उभा राहायला गेला पाहिजे। याच्याकरता पूरक उद्योगधंदा मिळण्याकरता शासनाच्या वतीनं त्यांना अशा पद्धतीचे जनावर उपलब्ध करून देण्यात येतात, ज्या माध्यमातून तो स्वतःचा पूरक उद्योग त्या ठिकाणी उभा करू शकेल। परंतु आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये काही अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की बाबा जी दिलेली जनावरे आहेत ती योग्य दर्जाची नसून यामध्ये काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून चुकीच्या पद्धतीची जनावरं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी झाली आहे। ह्या संदर्भातल्या सखोल चौकशीचे आदेश मी त्या ठिकाणी दिलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। म्हणजे भंडारा जिल्ह्यातून एक बातमी येते, ज्या प्रकारे धान खरेदी योजना आहे त्यामध्ये राईस मिलर्सकडनं मोठा भ्रष्टाचार केला जातोय आणि महावितरणाचं जे बिल आलं त्याच्याहून कळतंय की त्यांनी काम केलं नाही, मात्र पैसे लाटले। नाही, ह्या संदर्भात ज्या ज्या काही तक्रारी राहतील त्या संदर्भात आम्ही तक्रारी प्राप्त करून घेतल्या आहेत, त्या संदर्भात देखील चौकशीचे आदेश दिले आणि जे कोणी दोषी आढळतील, कारण अशा पद्धतीनं चुकीचं शासनाची फसवणूक करण्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। त्यामुळे हे होते पंकज भोयर, त्यांनी विस्तृतपणे या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई।